ते झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय म्हणून यायचे, पुण्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत रेकी करायचे आणि रात्रीतून जाऊन काम फत्ते करायचे। पुणे पोलिसांनी अशा 3 चोरट्यांना अटक केली आहे, ज्यांच्या नावावर तब्बल 55 गुन्ह्याची नोंद आहे। यातील एक आरोपी नांदेडचा गणेश काठेवाड, जो मोक्यातील आरोपी आहे, तर दुसरा आहे मुळशीतील उपसरपंच। आपण पाहू शकता त्या चोरट्यांकडून जप्त केलेला हा संपूर्ण मुद्देमाल, यामध्ये 85 तोळे सोनं आहे, 3.5 किलो चांदी आहे, 100 डायमंड असा मुद्देमाल जो आहे तो पोलिसांनी जप्त केलाय। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मॅडम, इतका सर्व मुद्देमाल एकूण किती आरोपी आहेत? याच्यामध्ये 3 आरोपी आहेत आणि मुद्देमाल आहे तो 86 तोळे सोनं आहे, 3.5 किलो चांदी आणि 150 हिरे आहेत आणि त्याचबरोबर 2 रिव्हॉल्वर आहेत, 5 राऊंड आहेत आणि बाकीचे घरफोडीसाठी लागतं सामान ते। त्याचबरोबर आरोपी हा वेशभूषा बदलून चोरी करायचा, ज्याच्यामध्ये तो विग वापरायचा, वेगळ्या कॅप्स जॅकेट्स वापरायचा, तर ते सगळं सामान पण ह्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे। मॅडम, आम्ही पाहतो इथं हा विग दिसतोय, इथं 2 पिस्टल दिसत आहेत, पकड आहे। तुम्ही झोमॅटोचा हा ड्रेस सुद्धा पाहत असाल, त्या झोमॅटोचा ड्रेसचा काय सीन आहे? ऍक्च्युली हा काही दिवस गणेश कोटेवाड हा पहिले 1-2 महिने झोमॅटोला काम करायचा, परंतु त्यानं ते काम सोडलं आणि नंतर मात्र झोमॅटोचं किट वापरून तो ऍज अ डिलिव्हरी बॉय म्हणून मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये फिरायचा आणि तिथं रेकी करायचा आणि रेकी केल्यानंतर ह्या चोऱ्या करत होता तो। त्याची हिस्ट्री काय मॅडम? गणेश काठेवाड हा नांदेडचा आहे, 55 गुन्हे त्याच्यावर आहेत, त्याची हिस्ट्री काय आहे? ऍक्च्युली ह्याच्यावरती मर्डरचा पण गुन्हा दाखल आहे, याचे चोरीचेच गुन्हे आहेत, जवळपास 55 गुन्हे जे दाखल आहेत ते सगळे पुणे ग्रामीण, पुणे सिटी आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये दाखल आहेत। आणि हा जेजुरीला एटीएम चोरीचा जो त्यानं हे केलेला होता, त्याच्यामध्ये त्याला मोका लागलेला होता आणि त्या मोक्याच्या ह्याच्यामध्ये तो एरोडा जेलमध्ये होता, ज्याच्यातून तो 2020 ला सुटलेला आहे। आणि नंतर ह्या ज्या सगळ्या 14 चोऱ्या आता आपण ओपन काढलेल्या आहेत, ह्या सगळ्या 2024 मध्ये त्यांना केलेल्या आहेत। त्याचा तो दुसरा साथीदार आहे सुरेश पवार, हा मुळशीचा माजी उपसरपंच आहे आणि याच्यावरती पण खुनाचे अटेम्प्ट वगैरे असे गुन्हे दाखल आहेत, तोही मोक्यामध्येच आतमध्ये होता, तर त्यालाही आपण अटक केलेलं आहे। ऍक्च्युली हे दोन्ही अग्निशस्त्र आणि राऊंड आहे हे सुरेश पवार कडून आपण मिळवलेले आहेत। आणि तिसरा जो आरोपी आहे तो भीमसिंग राजपूत म्हणून आहे, तो राजस्थानचा आहे मूळचा आणि इथं नतवाला म्हणून काम करतो सोनाराचा, तर तो मध्यस्थी करायचा हे सगळं चोरलेलं सोनं विकण्यासाठी, तर त्यालाही आपण अटक केलेलं आहे। मॅडम, हे इतकं सारं सोनं त्यांनी कुठं नेमकं ठेवलं होतं? कुठल्या सोनाराला विकलं होतं किंवा अजून काय? हे त्यांच्याकडून हस्तगत कसं केलं? हे ऍक्च्युली 3-4 जणांना दिलेलं होतं, एका जागी कुठंच ठेवलेलं नव्हतं। तर यांच्याकडे जेव्हा आपण इंट्रोगेशन केलं, त्याच्यामध्ये त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली की हे कुणाला दिलेलं आहे, त्या सोनारांकडून आपण हे रिकव्हर केलेलं आहे। ओके मॅडम, आरोपी पुण्यात कुठं राहायचे? त्यांची जीवनशैली कशी होती? कारण इतकं सारं सोनं घेऊन ते नेमकं करायचे काय? पैसे, यातून जे पैसे असायचे, पैशाचं काय करायचे? ऍक्च्युली इतकं सोनं ऍट अ टाइम त्यांनी जवळ ठेवलेलंच नव्हतं, जशी चोरी करायची तसे ते सोनं विकत होते। आणि याच्यामधला हा काटेवाड हा आळंदीला राहत होता, देन सुरेश पवार हा धनकवडीमध्ये राहत होता, मूळचा मुळशीचा होता तरी, आणि हे पुण्यातच सतत राहायचे। काटेवाडला तर सवय होती की तो सतत त्याचे ऍड्रेस चेंज करून राहण्याची, जसा तो चोरी करताना वेशभूषा बदलायचा तसा राहण्याचे पण ठिकाण तो सतत बदलत राहतो। ओके, हे संपूर्ण सोनं आहे, जो मुद्देमाल आहे, तो नेमका कुठल्या गुन्ह्यात आहे? कुठल्या पोलीस स्टेशनच्या हाती त्या चोऱ्या झाल्या होत्या आणि काय आव्हान करा? ऍक्च्युली ह्या 14 एकूण चोऱ्या आहेत, ज्याच्यामधला हा मुद्देमाल आहे। त्यातल्या टार्गेटच्या 6 आहेत, भारती विद्यापीठच्या 2 आहेत, बिबेवाडी, सिंहगड रोड, मुंडवा, कोंडवा, वानवडी आणि खडक, ह्याच्यातल्या एक आहेत प्रत्येकी। आणि त्याच्यामधला हा सगळा मुद्देमाल आहे, ज्या ज्या घरफोडींमध्ये निष्पन्न झालेला आहे तसा तो तिकडे दिला जाईल। आरोपी आपल्या जाळ्यात कसे सापडले? कारण चोरी केल्यानंतर ते असणार कुठे? आपण, मला वाटतं, मागील महिनाभरापासून याचा तपास करत होतो। ऍक्च्युली ते इझिली तर सापडलेलेच नाहीये। ती चोरी झाल्यानंतर ज्या पद्धतीने आमचा तपास चालू होता, त्याच्यामध्ये जवळपास 1500-1700 CCTV फुटेज आम्ही चेक केलेले आहेत। त्याच्यामध्ये त्याची एक छबी फक्त दिसायची, पण त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता। पण आमचे काही कर्मचारी आहेत की ज्यांना एक माहिती मिळालेली होती की बाबा उंडरीमध्ये ह्या घरफोडीशी संबंधित संशयित आहे म्हणून। त्याच्यानंतर त्याच्या मागावरती स्वतः PI गेले, त्याला ताब्यात घेतला, त्याची घरझडती घेतली आणि त्याच्यानंतर हा एक आरोपी मिळाला, त्याच्याकडे इंटरोगेशन केल्यानंतर बाकीतल्या पुढच्या गोष्टी आम्हाला मिळाल्या। मात्र आपण पाहू शकता, स्वारगेट पोलिसांच्या या पथकानं ही संपूर्ण कारवाई केली आहे। जवळपास 14 घरफोड्याच्या गुन्ह्यातील हा 1 कोटीचा मुद्देमाल जो आहे तो पोलिसांनी जप्त केलाय। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ।